हरिओम. आत्माराम. त्याग निरूपण. काल आपण 25व्या ओवीतला भाग पहिला पाहिला. आज आपल्याला 25व्या ओवीतला भाग दुसरा तो बघायचा आहे. कारण ही जी ओवी आहे ती एक 8-9 मिनटामध्ये पूर्ण करण्यासारखी नाही आहे. या 25व्या ओवीमध्ये समर्थ आपल्या शिष्याला सांगतात, अरे तू कोण कोणाचा, कोठूनी आलासी कैचा, ऐसा विचार पूर्वीचा घेई बापा. तू कोण, कुणाचा, कुठून आलास, कसा आलास, का आलास, या गोष्टीचा विचार केला आहेस का? शिष्यानं एवढंच केलेलं नव्हतं. त्यामुळं दासबोधात जो विषय येऊन गेलेला आहे तो पुन्हा सगळा एकत्र करून सांगण्याचा प्रसंग आला. रमण महर्षी यांच्याकडे कुणी गेला की पहिल्यांदी त्याला सांगत, नो दाय सेल्फ, म्हणजे तू स्वतःला जाणून घे. एकदा स्वतःला जाणून घेण्याचा आरंभ झाला की तो आत्मज्ञानापर्यंत सरळ पोहोचतो. शेवटी मी म्हणजे आणखी कुणी नाहीच तेवढंच फक्त माहीत नसतं. म्हणजे सगळे कॉन्टॅक्ट्स लूज झालेले असतात, त्यामुळं माहिती होत नाही. ज्याला आपण मी समजतो त्या मीची सुरुवात साधारणपणे देहापासून होते. आपल्याकडे अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आणखीन एक आहे तो आनंदमय कोश. हे जे आहेत त्याच्या बाहेर काय आहे माहिती आहे का? ममत्वाचं वर्तुळ आहे. आणि माणसाच्या भोवती 2च पाश असतात. कोणते? एक अहमचा आणि दुसरा ममचा. म्हणूनच भागवतामध्ये या गोकर्णाने आपला पिता आत्माराम यांना धुंदुक्कारीबद्दल एकच सांगितलं होतं की बाबा एवढा त्रास करून घेऊ नका धुंदुक्कारीचा, तुम्ही त्याच्यातलं फक्त ममत्व तेवढं काढून घ्या, मग तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही. आणि म्हणूनच ममत्व आणि अहम आणि मम याचाच खूप मोठा वर्तुळ होत जातो. पण त्यातल्या त्यात अहंकार जेवढा मोठा तेवढं ममचं वर्तुळही मोठं मोठं होतं. अहंकार जितका कमी तितकं ममचं वर्तुळ लहान असतं. अहंकार वाढवण्यासाठीही काहीतरी साधन असावं लागतं, सत्ता असावी लागते, संपत्ती असावी लागते, बुद्धिमत्ता असावी लागते, सौंदर्य असावं लागतं, काहीतरी असावं लागतं. हे असं काहीतरी जवळ असलं की तेवढा त्याचा अहंकार वाढत जातो. जेवढा अहंकार वाढत जातो तेवढं त्याच्या भोवतीचं क्षेत्र वाढत जातं आणि त्या क्षेत्रासवे वाढणाऱ्या व्यापामुळं त्याचं ब्लड प्रेशरही त्या प्रमाणात वाढत जातं. आणि मग तो म्हणतो, माहीत नाही का मी कोण आहे? अरे खरं म्हणजे ना, मी कोण आहे याचा शोध घेण्यासाठी हे सगळे ग्रंथ आहेत. म्हणून समर्थ म्हणतात, ज्या मला हे सगळं जाणवतं तो मी कोण याचा विचार केला पाहिजे. म्हणजे सगळी साधनं त्यासाठीच आहेत. तर बघा, एक अधिकारी संन्यासी होता. आता अधिकारी संन्यासी म्हणजे तो जो संन्यासी आहे तो खूप ज्ञान ग्रहण केलेला होता. हिंडता एका जंगलातून जात होता. वाटेत त्यांना एक मोठा राजवाडा लागला. ते त्या राजवाड्यात गेले. पहारेकऱ्यांचं लक्ष नव्हतं, त्यामुळं सरळ आत गेले. राजाची एक मोठी बाग होती. त्या बागेमध्ये राजाचं बसण्याचं विशेष आसन होतं. हे संन्याशी यांनी हात उशाला घेतला आणि त्या आसनावर मस्त पहुडले. पहारेकऱ्याच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा तो धावत आला, म्हणाला, ओ गोसावी बुवा, होय, इकडे कुठे? ते म्हणाले, मी जिथे आहे तिथेच आहे. हा राजवाडा आहे, राजवाडा. तो पहारेकरी म्हणाला. ते म्हणाले, राजवाडा म्हणजे काय? अहो, हे राजाचं घर आहे. पहारेकरी उत्तरला. मग संन्यासी बुवा म्हणाले, हा राजा कोण आणि हे घर त्याचं कसं झालं रे? मी तर पाहतो आहे की घर दगडाचं आहे, राजाचं कुठं आहे? राजाचे हात पाय यात घातले असते तर हे राजाचं घर झालं असतं. यात दगडं आहेत, माती आहे, विटा आहे, चुना आहे. हे दगड मातीचं घर राजाचं कुठलं? ते संन्यासी बुवांचं बोलणं ऐकलं
आणि तो पहारेकरी चिडला. तो म्हणाला, हो, ही काय धर्मशाळा आहे का? आओ जाओ घर तुम्हारा. संन्याशाने विचारलं, धर्मशाळा म्हणजे काय असतं हो? इतक्यात स्वतः राजासाहेबच तिथे आले. म्हणाले, स्वामी महाराज, आपल्यासारख्या थोऱ्या मोठ्यांनी गरीब शिपायाच्या तोंडी लागावं का? ते म्हणाले, मी आपला इथे स्वस्थ पडलो होतो. संन्याशी बुवा म्हणाले, मी तर आपला स्वस्थ पडलो होतो इथे. हाच इथे आला आणि बोलू लागला. राजा म्हणाला, तुम्ही इथे स्वस्थ पडलातच कसे? का बरं? निवाऱ्याची जागा दिसली म्हणून पडलो. तेव्हा राजा म्हणाला, ही काय धर्मशाळा आहे का? संन्याशी बुवा म्हणाले, धर्मशाळा कशाला म्हणतात? धर्मशाळा म्हणजे जिथे कुणीही आलेलं गेलेलं चालतं. मग इथे तरी दुसरं काय चालू आहे हो राज्य सरकार? राजा म्हणे, म्हणजे काय? हा माझा वाडा आहे. संन्याशी बुवा म्हणाले, तू केव्हा जन्माला आलास? झाली असतील म्हणे 40-45 वर्ष. संन्याशी बुवा म्हणाले, हा वाडा केव्हा बांधलाय? पुष्कळ जुना आहे. तुझ्या आधी इथे कोण राहत होतं? माझे वडील राहत होते. त्याच्या आधी त्यांचे वडील राहत होते. मग मग धर्मशाळेत आणि याच्यात काय फरक राहिला राजा? एक जण कुणी राहिलाच नाही ना. अरे माणसं येत आहेत, जात आहेत. कुणी दिवसभर राहतो, कुणी 7 दिवस राहतो, कुणी 7 वर्ष राहतो, कुणी 70 वर्ष राहतो. काय फरक आहे? आला गेला चालूच राहिला ना. राजा होता तो. आता त्याला खऱ्या अर्थाने उजाडलं. समजलं की अरे खरंच ह्याच्यातलं माझं असं तर काहीच नाही आहे. आणि हेच भागवतामध्ये प्रियव्रताचं तत्त्व आहे की माझं काही नाही, मला काही नको, माझा कुणाशीही संबंध नाही, माझा फक्त भगवंत आहे. आणि म्हणून सांगितलं जातं की आता माझे सद्गुरू शांतीब्रह्म एकनाथ महाराज जेव्हा जनार्दन स्वामींकडे, त्यांच्या सद्गुरूंकडे पहिल्यांदा भेटीला गेले होते बाल्यावस्थेमध्ये, तेव्हा धावत धावत गेले, पायावर डोकं टेकवलं आणि सद्गुरूंनी सत्शिष्याची परीक्षा बघण्यासाठी जोरात ओरडले, हे काय पाहिजे ते माग आणि चल चालता हो. त्यावेळेस माझ्या सद्गुरूंनी विचारलेला प्रश्न हे सगळ्या ग्रंथांचं सार आहे. मी कोण कोठील कुठे मज लागी जाणे, काहे जगात घडले मम साच येणे, याचा विचार करिता शिणलो दयाळा, सांगून ते सुखी करा मज स्वामी राया. सद्गुरुनाथ महाराज की जय. हा विचार जर माणसानं गंभीरपणे केला की मी कोण आहे, कुठून आलो आणि मला कुठं जायचं आहे, हे या जगामध्ये मी खरं खरं कशासाठी आलो, तर हा विचार गंभीरपणाने केला तर माणसाचा राग द्वेष कमी होतात. व्यवहार तर बदलत नाहीतच, पण अहम असतं तेवढं जातं. म्हणून मी कोण, कोणाचा याचा विचार केला गेला पाहिजे. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.